नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती एक शेती या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, सन 2024-25च्या केंद्रीय बजेटमध्ये काही घोषणा करण्यात आल्या, काही महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आणि याच घोषणांमधली एक अतिशय महत्त्वाची असणारी अशी एक घोषणा म्हणजे प्रधानमंत्री जनजातीय उन्नत ग्राम अभियान योजना. देशातील 63,000 गावातील 5 कोटीपेक्षा जास्त नागरिकांना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी ह्या योजनेचं किंवा या अभियानाचं अवलोकन करण्यात आलेलं आहे. राबवण्यात येत आहे. राबवण्यासाठी मंजुरी सुद्धा देण्यात आलेली आहे. महत्त्वाचं अभियान आणि याच अभियानाच्या अंतर्गत राज्यातील 4,975 गावाची निवड करून राज्यामध्ये हे अभियान राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. राज्यातील कोणकोणते जिल्हे आहेत, जिल्ह्यातील किती गावांचा या अभियानाअंतर्गत समावेश केला जाणार आहे याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याकरता चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर प्रधानमंत्री जनजाती उन्नत ग्राम अभियानाच्या अंतर्गत जे काही आदिवासी गावं असतील, ज्या गावामध्ये अद्यापपर्यंत सुविधा पोहोचलेल्या नसतील, अशा गावांना रस्ते असतील, त्या गावामध्ये पिण्याच्या पाण्याच्या अडचणी असतील किंवा उपलब्धता असेल, त्या गावामध्ये विजेची जोडणी असेल, गावातील नागरिकांना आयुष्यमान भारतचे कार्ड असतील किंवा रेशन कार्डची उपलब्धता असेल, त्यांच्यासाठी विविध प्रकारच्या ज्या काही पायाभूत सुविधा असतील, मग त्यामध्ये तुमचं घरकुल आलं, बऱ्याच साऱ्या गोष्टी आल्या की ज्यामध्ये शिक्षण देखील, दवाखाने असतील, अशा बाबी उपलब्ध करून देणं असेल. याचबरोबर त्या गावातील नागरिकांना सोलारची उपलब्धता असेल, सिंचनाची उपलब्धता असेल, शेतीविषयक माहिती असेल किंवा शेतीविषयक नवीन तंत्रज्ञान असतील, उन्नतीच्या मार्गाने जाण्यासाठी जो काही सुधारित प्लॅन असेल तर हा या योजनेच्या अंतर्गत येणार आहे. विविध मंत्रालयांच्या जवळजवळ 17 मंत्रालयांच्या माध्यमातून पुरवल्या जाणाऱ्या 25 योजनांचा लाभ या गावांना दिला जाणार आहे. एकत्रित आपण जर पाहिलं तर या 25 योजनांचा जो काही आहे तर गठ्ठा प्रत्येक गावाला या योजनेच्या अंतर्गत मिळणार आहे, ज्या गावांची निवड या योजनेच्या अंतर्गत होणार आहे. अशा प्रकारे 4,975 गावांची राज्यातून आता निवड करण्यात आलेली आहे आणि या गावामध्ये ही प्रधानमंत्री जनजातीय उन्नत ग्राम योजना ही राबवली जाणार आहे. मित्रांनो, या योजनेच्या अंतर्गत निवड करण्यात आलेल्या गावांमध्ये जर आपण बघायला गेलो तर अहमदनगरमधली जे काही गावं आहेत किंवा अहमदनगर जिल्ह्यामधून 118 गावांचा समावेशामध्ये केला गेला. अमरावतीमधून 321, अकोल्यामधून 43, संभाजीनगर जिल्ह्यातून 11, त्यानंतर भंडारा जिल्ह्यातून 14, बीड जिल्ह्यातून 2, त्याचबरोबर चंद्रपूर जिल्ह्यातून 168, बुलढाणा जिल्ह्यातील 43, गडचिरोली जिल्ह्यामधून 411, तर धुळे जिल्ह्यामधून 213, हिंगोली जिल्ह्यातून 81, तर गोंदिया जिल्ह्यातून 104 गावांचा समावेश आहे. आपल्या जालना जिल्ह्यामधून 25 गावांचा समावेशामध्ये केला जाणार आहे. त्याचबरोबर जळगाव जिल्ह्यामधून 112 गावांचा समावेशामध्ये होणार आहे. लातूरमध्ये 2, तर कोल्हापूरमध्ये 1, नागपूरमधून 58, तर नंदुरबार जिल्ह्यातून 717 गावांचा समावेश आहे. नांदेड जिल्ह्यातून 169 गावांचा, तर नाशिक जिल्ह्यामधून 768, धाराशिवमधून 4, पालघरमधून 654, परभणीमधील 5, तर पुण्यातून 99 गावांचा समावेश आहे. त्याचबरोबर सोलापूरचे 61, साताऱ्याचे 4, रायगडमधील 113, रत्नागिरीतील 1, ठाणे 146 आणि वाशिम 71 आणि त्याचबरोबर वर्धा 72, तर यवतमाळ 366 गावांचा समावेशामध्ये केला गेलेला असे एकूण 32 जिल्ह्यामधील 4,975 गावांची निवड किंवा हे जे काही 975 गावं असणार आहेत तर हे या अभियानाच्या अंतर्गत येणार आहेत आणि याच्यामध्ये जे काही योजना आहेत, 25 योजना असतील, तर त्या पूर्ण योजनांचा जो काही लाभ आहे एकत्रितरित्या या गावांना या ठिकाणी मिळणार आहे. आणि येत्या काही दिवसामध्ये हे अभियान आता राज्यामध्ये राबवण्यासाठी सुरुवात सुद्धा केली जाईल. एकंदरीत आपण जर पाहिलं तर या भागामध्ये अतिशय ज्या मूलभूत गरजा आहेत त्यांच्यामध्ये पिण्याच्या पाण्याची अवस्था असेल किंवा आपण पाहतो की प्रत्येक वर्षी कुठे ना कुठे पाण्याची परिस्थिती बिकट होत असते आणि काही जिल्ह्यांमध्ये तर इतकं विचित्र पद्धत आहे की 2-2, 3-3 किलोमीटरवरून डोक्यावरती पाणी आणावं लागतं. अशा प्रकारच्या गावांना पाण्याची, विजेची उपलब्धता, दवाखान्यांची उपलब्धता करणं, काही जिल्ह्यांमध्ये या मूलभूत गरजा सुद्धा नाहीत. म्हणजे अशा प्रकारे अतिशय बिकट परिस्थिती राज्यामध्ये, देशामध्ये आपल्याला दिसत आहे आणि अशा वंचित असलेल्या गावांना या अभियानाच्या अंतर्गत आता दिलासा मिळणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे एक योजनेबद्दलचं महत्त्वाचं असं अपडेट होतं, ज्याची माहिती आपल्याला नक्की उपयोगी पडेल अशी आशा करतो. या योजनेच्या संदर्भातील जे काही पुढील महत्त्वाचे निर्णय येतील किंवा जे काही अंमलबजावणीची प्रक्रिया असेल, गावांची निवड यादी असेल, त्याचबरोबर ज्या काही 25 योजना आहेत तर त्या कोणकोणत्या आहेत, कोणकोणत्या मंत्रालयांच्या वतीनं आहेत, त्याला किती निधी येणार आहेत, याबद्दलची सखोल आणि सविस्तर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपण वेळोवेळी घेऊन येणार आहोत. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओज आणि माहिती आपल्यापर्यंत पोहोचत राहील. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांना सुद्धा शेअर करायला
विसरू नका. भेटूया नवीन माहितीसहित नवीन व्हिडिओसहित. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.